शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत. पुण्यातल्या निलेश घायवळ प्रकरणावरून तुम्ही सध्याचे मंत्री आणि समीर पाटील यांच्यावरती निलेश घायवळ या प्रकरणाच्या अनुषंगाने आरोप केलेले होते. समीर पाटलांनी तुमच्यावरती मानहानीचा दावा जो आहे तो कोर्टामध्ये दाखल केलेला होता. कोर्टानं तुम्हाला समन जे आहे ते बजावलेलं आहे की पुढच्या तारखेला तुम्ही हजर राहा? याच्यामध्ये मला अजून समज मिळालेला नाही. त्याने एक नोटीस पाठवलं होतं, त्याचं उत्तर मी अजून दिलं नाही. पण आम्ही समन्स आलं तर मी कोर्टामध्ये हजर होईल आणि कोर्टामध्ये जे काय आहे ते मी माझी बाजू त्या ठिकाणी मांडेल. मात्र त्यांनी तुमच्यावरती 50 कोटीचा मानहानीचा दावा जो आहे तो दाखल केला नाही. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, आता मी कुठल्या पक्षावर बोलायचं नाही, कुठल्या व्यक्तीवर बोलायचं, पण त्याचे जे सल्लागार असतील त्यांच्याकडे जाईल मी आणि ह्याचे पैसे ह्यांनी कसे कमवले तसे मला एक आयडिया सांगा आणि मग ते कमवून त्याला देईल मी. म्हणजे 50 कोटी तुम्ही मग कसे देणार? सल्लागाराला विचार नाही, त्याचे सल्लागार कोणी त्यांनाच विचार नाही 50 कसे द्यायचे ते. तुम्ही पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमीन प्रकरणामध्ये बोलताय, त्यामुळं समीर पाटील असतील किंवा मग निलेश घायवळचं प्रकरण आहे त्याच्यावरती रवींद्र धंगेकर आता बोलत नाही अशा पद्धतीची एक चर्चा. आता विषय असा की हे सगळे जे चाललं होतं त्याच्यामध्ये द्यायलाच लागली जागा आणि मग देणार नाही तर आपण होतोच रस्त्यावर. पण कोणी दिलं कोणी कॉम्प्रोमाइज देणंच होतं, कारण ती परमेश्वराची जागा होती आणि या जागेवर कोणी जर अधिकार सांगत असेल तर त्याला जनता सोडणार नाही. आणि जे महाराष्ट्रात नाही जगातले जैन समाज ह्याचे असंतोष होता आणि ते काही लोकांनी डोळ्यासमोर ठेवून ती जागा त्यांना द्यायलाच लागली. आणि याच्यामध्ये जे झालं ते मोठं रामायण झालं. त्याच्यामध्ये कोणी रावणाच्या भूमिकेत होतं, कोण रामाच्या भूमिकेत होतं, कोण लक्ष्मणाच्या भूमिकेत होतं आणि कोण गुरुवारांच्या भूमिकेत. सगळ्यांनी ते रामायणामधलं ज्याचे ते पाठ द्यायला त्याला ठरले होते, पण त्यामध्ये रावणाचा वध झाला आणि रामराज्य आलं तिथं. आज तुम्ही मुंबईमध्ये जाऊन एकनाथ शिंदेची सुद्धा भेट घेतली, काय सांगितलं का शिंदे? नाही, शिंदे साहेबांचं तर का आलं ते अमित शहा साहेबांच्या विरोधात मी काय बोललो नाही. कुठल्या तरी चॅनलला ते अशी बातमी आली, मग मी साहेबांशी बोललो आणि साहेबांना म्हणलं हे मी जे बोललो ह्याच्यामध्ये मी कुठं त्यांचा अनादर केलेला तर ते म्हणले नाही. मग उदय सामंतांना माझ्याबरोबर पाठवलं, तर उदय सामंतांनी ते लगेच ते क्लिअर केलं आणि ज्या चॅनलने दाखवलं होतं त्यांना म्हणलं हो असं कसं दाखवलं, तर त्यांनी म्हणले आता त्यांनी काही दिलगिरी व्यक्त नाही केली, पण चला आता शेवटी आपण त्यांचाही मान ठेवून आपण ते म्हणले आम्ही लगेच बंद केलं असं तर झालं आणि त्याच्यावर बोलले आणि तो विषय आमचा थांबला. म्हणजे अमित शहाबद्दल तुम्ही तसं बोलले आता नाही तर तुम्ही सोडलं असतं का मला? नाही. शिंदे साहेब काय म्हटले आजच्या भेटीमध्ये? शिंदे साहेबांची तुमची काय चर्चा? नाही, याच्यामध्ये माझे दुसरी 2-3 कामं होती, तिथं कामाचा तो चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग ते म्हणले आता तुम्ही थोडं थांबा, आपण दोन्ही पक्षाची लोक एकत्र बसू, म्हणजे त्यांच्या लेवल आम्ही नाही. आणि मग ह्याच्यामध्ये आपण तोडगा काढू की ह्याच्या पुढं जे काय आहे ते एकमेकावर जे काय आहे ते बोलायचं नाही. पण मी परत एकदा म्हणतो की जर विकृती कुठं असेल तर मला बोलावं लागेल, तेवढं राखून ठेवलंय मी. शिंदे साहेब असं म्हटलेच होतं की वरच्या लेवलवरती जे काय आहे ते बसू आणि मग कसं तोडगा काढता येईल ते बघू. पण त्यांनी परत असं सांगितलं की जैन धर्मियांची जी जागा आहे त्याच्याबद्दल आमची श्रद्धा आहे आणि त्याच्या बाजूने आम्ही ते बोलले. त्यामुळं मी जिथं जिथं जे बाजू नेईन त्यांना ती म्हणजे त्याच्या बाजूनेच बोलावं लागेल. का ते सार्वजनिक जीवनामध्ये सर्वसामान्य लोकांची श्रद्धा असती, अस्मिता असती, त्यांचं योगदान असतं, त्याच्यात आपण बोलतो. आपण काय थोडीच एखाद्याच्या घरात कुठली गाडी आणली आणि कुठल्या गाड्यावर घातली हे कशाला आपण बोलायला जातो. फक्त सामाजिक जीवनामध्ये जर समाजाला काही त्रास होत असेल तर त्यांच्या हास्य त्यांच्या हस्ते करून तर आपण बोलणारच ना. मंगळवारी तुम्ही ट्विट केलेलं होतं, मंगळवारी मी एक नवा बॉम्ब फोडणार आहे. आता काय मग ते काय उद्याचं आता काय स्किप म्हणायचं की एकनाथ शिंदेनी सांगितल्यामुळे मग ते आता काय थांबायचं? आता जैन धर्मियांची जागा मिळण्यात जमा आहे. जो पण जैन धर्माची जागा मिळत नव्हती तो पण आपले बॉम्ब तयार आहेत. आता ते बॉम्ब दुसरीकडे वळवायला लागते. आता आम्हाला लोकमान्य नगरमध्ये जायचं आहे, आम्हाला गुन्हेगारीकडे जायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीत आता बॉम्ब शिल्लक ठेवले पाहिजे. आता ते टाकायचे आहेत ना. मग ते कुणाचे हे आता शेवटच्या बॉम्बवर हा विषय लवकर संपला. मला वाटलं विषय लांबन, पण ते एवढं भडीमार झाला, जनता रस्त्यावर आली, समाज आला, समाज माध्यम आलं, तुम्ही लोक सगळे आले, मग त्याचा एवढा प्रचंड मारा वाचला की दिल्लीला जाग आली. एवढं प्रचंड तुम्ही काम केलं सगळ्यांनी आणि त्यामुळे आता ते बॉम्ब सगळे शिल्लक ठेवलेत. आता पुढच्या जर कोणी परत नादाला लागला की मग चालूच करायचे.
समीर पाटलांनी जी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे किंवा कोर्टाचा आता तुम्हाला समज आली की पुढच्या 7 तारखेला याला हजर राहावा, त्याच्या आधी तुम्ही काय उत्तर देणार का? त्यांनी जे नोटीस पाठवलेली होती त्याला टाइम पिरियड होता, ते दिलं नाही की आता थेट कोर्टामध्ये सांगा? नाही, आता कोर्टामध्ये आता काय झालं, दिवाळी होती, बरेच कामं मधल्या काळात होती आणि जैन धर्मियांची जागा महत्त्वाची होती, त्यामुळे मला कोर्टात जायचं काय जायचं तर त्याचा मला वेळ मिळाला नाही. पण सगळ्यात समाधान की जैन धर्मियांना त्यांची जागा परत मिळली. हा लढा पुणेकरांनी उभा केला आणि पुणेकरांना यश आलं. त्याच्यामध्ये माझा छोटासा खारीचा वाटा होता, पण ते आपण काम केलं. आता मोकळा झालो. आता कसं झालं, काल पण लोक मला वेडा म्हणत होते, आता मी शहाणा झालो असं मला वाटायला लागलं. त्यामुळे आता शहाण्यासारखं वागल थोडे दिवस. उद्यापासून ते समीर पाटलांच्या प्रकरण ते जरा बघतो ना, त्याला घेतो जरा, थांबा कसा घ्यायचं तो घेतो त्याला. आपण पाहतोय की कोर्टाची ऑर्डर जी आहे, समन जे आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही, मात्र मी पुढच्या तारखेला हजर राहीन आणि पुण्यातली जी जैन धर्मियांची जागा होती ती त्यांना परत मिळालेली आहे, रामराज्य आलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज माझी भेट झाली, मात्र वरच्या स्तरावरती चर्चा करून आपण हा वाद जो आहे तो मिटू अशा पद्धतीची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रमोद सोरेन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.